किती गरमी आहे. जर गरमी अशीच वाढत राहिली तर जंगलातली झाडच नाही, जंगलातली जनावरही दुष्काळाने मरून जातील. इथे भुकेनी तर माझ्या पोटात जळजळ होते आहे आणि या गरमीमुळे तर मी जळत चाललोय. जर मी हत्तीसारखा शक्तिशाली असतो तर मी या झाडाला उपटून त्याची छत्री बनवली असती. तिथून काय येत आहे? एक उडणारं जहाज? नाही नाही नाही, उडणाऱ्या गोष्टी तर आकाशात राहतात. जरा बघावं तर. मी नाही हरिण लपवला मी माझा छत्रीने चेहरा. आहा, तर हा हरिण तर नाहीये. काजळ लावलेली मासोळी तर मी नाहीये. तर ही मासोळी पण नाहीये. पण आहे तरी काय, मला पत्ता लावायलाच हवा. कोण आहे तू? तर तू ससा निघालास. काय झालं कोल्हे दादा? अरे काही नाही, मी मागून बघितलं तर मला कळलंच नाही की काय आहे. पण हे तुझ्या डोक्यावर काय आहे? ही तर एक छत्रीवाली टोपी आहे. मला असं वाटतं जंगलात येणारा कोणीतरी पर्यटक याला विसरला असावा. हे डोक्यावर घालून फिरल्याने आपल्याला अजिबात उन्हाचा त्रास होत नाही. वाह, खूप छान. चांगलं नाही, खूपच चांगलं आहे. अरे म्हणजे ही छत्री खूप छान आहे. तू ही छत्री मला देऊ शकतोस का सस्या? आणि जर मी हे तुला दिलं तर मला तर ऊन लागेल ना. ससाजी, मला असं 2-3 दिवसांपासून असं खूप थकल्यासारखं वाटतंय. मला लवकरात लवकर जंगलातल्या वैद्याला भेटावं लागेल. जर अजून गरमी वाढली तर मी थकून थकून मरून जाईल. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे ससाजी, ही छत्री देऊन माझी मदत करा. एकदा का मी वैद्याला भेटून परत आलो तर मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन छत्री परत करीन. हा, जर तुम्हाला वैद्याकडे जायचं असेल तर मी देऊन देतो, पण संध्याकाळी वापस करून द्या. मी तुम्हाला नक्की परत करीन. कोल्हा आपल्या जिभेचा पक्का असतो. आणि जर असं असेल तर ही छत्री घ्या. असं वाटतं आहे मी कुठला मुकुटच घातला की काय. अच्छा, हे घाला आणि माझ्या सोबत गा. हो, गाणं. पण कुठलं गाऊ? आठवलं. पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री, आली छत्री. पाऊस आला तर आली छत्री, पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री. या गाण्याला काही असं गा. कोल्ह्याने छत्री त्याच दिवशी परत करील असं सांगून घेतली नाही का? हो. आता 1 आठवडा झाला. कुठे आहे छत्री? जेव्हा आपल्याला कळेल की कोल्हा कुठे तेव्हाच आपल्याला कळेल ना की छत्री कुठे आहे. मला उत्तर देणं बंद कर आणि लवकर त्या कोल्ह्याच्या घरी जाऊन छत्री घेऊन ये. हो, ठीक आहे. अरे, चिन्नन ससा तर इकडेच येतो आहे. आता तो त्याच्या छत्रीबद्दल विचारेल. मला याला फसवायलाच हवं, नाहीतर मला छत्री परत करावी लागेल. उपाय इथेच तर आहे. कच्ची हळद, सुकं आलं आणि हरडा कुटून सोड्याच्या पाण्यात टाकून पिऊन टाका. कच्ची हळद, सुकं आलं आणि हरडा सोड्याच्या पाण्यात. कळत नाही एवढं सगळं काय आहे. कोल्हे दादा, तू कोण आहेस? काय काम आहे? तू आहेस चिन्नन ससा. असं काय येणं केलंस? कारण तुम्हाला माहिती नाहीये माझी छत्रीवाली टोपी कुठे गेली. तुम्ही तर त्याच दिवशी वापस करणार होते ना. अच्छा ते. अरे ससाजी, मी वैद्याकडून जेव्हा औषध विकत घेऊन इथे येत होतो तेव्हा दगडांजवळच्या एका विशाल चिंचेच्या झाडाजवळून अचानक एक आवाज आला, जसं काही एक घुबडच आलं असो. जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा त्या चिंचेच्या झाडाच्या एका छिद्रातून मोठा धूर निघत होता. का? चिंचेच्या झाडाला कोणी आग लावली होती? अरे नाही, आग नव्हती, फक्त धूर होता. धुराच्या आतून निघाला एक भूत.
भूत? भूत, मोठा भयंकर भूत. ओ, मी घाबरत होतो आणि कापत होतो. आणि ती बाई सगळी माझीच चूक होती. म्हणजे त्या भूतानी म्हटलं, जर तुला आपला जीव प्रिय असेल तर छत्री सोड आणि पळून जा. मग काय तुम्ही पळालात का कोल्हे दादा? अरे नाही, मी सुद्धा म्हटलं माझा जीव गेला तरी चालेल, पण ही टोपी छत्री मी तुम्हाला नाही देणार. तर मग भूत काय म्हणाला? ही तर माझा मित्र ससाजीची टोपी छत्री आहे, मी तुला नाही देणार. मी पुन्हा सांगितला. मग ती भूत म्हणाली, जर तू छत्री मला नाही देणार तर मी तुला खाऊन टाकेल. तुला तुझा जीव महत्वाचा आहे की ती छत्री? मी छत्री देऊन दिली आणि आपल्या जीवासाठी पळू लागलो. जसा मी इथे पोचलो, मी बेशुद्ध पडलो. जशी मला शुद्ध आली, मला खूप जास्त ताप होता. आता तर 1 आठवडा झालाय, पण ताप काही कमी होत नाहीये. तसं मलाच तुला येऊन भेटायचं होतं ससाजी, पण जर एवढा ताप घेऊन तुझ्याकडे आलो असतो तर मला वाटलं तुलाही ताप आला असता. देवा, माझी छत्रीवाली टोपी. मला माफ करा ससाजी, मी हे सगळं जाणून बुजून केलं नाहीये. आता मी घरी जाऊन माझ्या बायकोला काय उत्तर देऊ? मी तुम्हाला एक सल्ला देऊ? अरे काही गरज नाहीये, तुम्ही आधीच खूप काही बोललात. मी त्याला माझी छत्रीवाली टोपी द्यायलाच नको होती. पोरा, तुझा चेहरा का पडला आहे? मला वाटतं तुला कोणीतरी फसवलं आहे. सांग मला, कोण आहे तो? अरे सांग तर. माझ्या प्रिय अस्वल दादा, माझ्याकडे एक छत्रीवाली टोपी होती जी मी कोल्हे दादाला दिली होती आणि तो मला लगेच वापस सुद्धा करणार होता, पण त्यांनी मला वापस केलीच नाही. ते सांगत होते की त्या चिंचेच्या झाडाच्या मागे कोणीतरी एक भूत होता आणि त्याने ती टोपी हिसकून घेतली. मोठ्या चिंचेच्या झाडावर भूत? या जंगलाचा पंडित या नात्याने मला या जंगलातले सगळे भूत माहिती आहेत. त्या कोल्ह्यांनी ज्या चिंचेच्या झाडाबद्दल सांगितलं ना, तिथे कुठलाच भूत नाहीये. त्या कोल्ह्यांनी तुला फसवलंय. मला पण असं वाटलं की ते खोटं बोलतायत. ते बघ, ते काय आहे? हा, तोच कोल्हे दादा आहे ज्याने माझी टोपी चोरली आहे. बघा कसा ऐटीत चालतोय ती छत्रीवाली टोपी घालून. ससाजी, तू जा आणि त्याला विचार. तो छत्री परत करेल, नाहीतर त्याच्याकडून मी तुला आणून देईल. जा ससाजी. जर गरज पडली तर थ्रिसूरपुरम मध्ये वापरली जाणारी खास छत्री सुद्धा चोरून घेईन मी, ती पण या टोपीवाल्या छत्रीच्या शिवाय. ए खोटारड्या कोल्हे दादा, आ? माझी छत्रीवाली टोपी वापस कर. आ? तू परत आलास? हे बघ ससाजी, कदाचित तुला या कोल्हाजी बद्दल पुरेपूर माहिती नाहीये. मला माहिती आहे, खूप चांगल्याने माहिती आहे. तर सांग मला, कोण आहे मी? तू एक खोटारडा आहेस जो दिलेलं वचन विसरतो. अरे ससाजी, मी या जंगलातला भूत आहे. जर माझ्यासोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सरडा बनवून टाकेन. जिवंत राहायचं असेल तर पळून जा. मी माझी टोपी घेतल्याशिवाय कुठे नाही जाणार. माझी टोपी द्या. अरे चुप बस. आपल्या जादुई शक्तींनी आता मी तुला इथून उडवून टाकेन. ओम क्रीम, ओम क्रीम क्रीम, ओम क्रीम. हा, मला तर माझी टोपी मिळाली. ये, टोपी मिळाली. अरे, मी तुला उडवायचा प्रयत्न करत होतो, इथे तर मीच उडतोय. कुठल्या पद्धतीची जादू आहे ही? चतुर कोल्ह्या, जर मी शिजलेल्या कोंबडींना उडवू शकतो तर मी एका कच्च्या कोल्ह्याला पण उडवू शकतो. त्यासाठी मला कुठल्याच जादूची गरज नाही.